नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत मस्त अशा अंड्याच्या कालवणची रेसिपी शेअर करणार आहे। तर झणझणीत असं हे कालवण होतं आणि हे कालवण जे आहे अंड्याचं ते आपण कच्च्या वाटणापासून तयार करणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेले आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी 8 अंडी सोलून घेतलेली आहेत, उकडवून घेतलेली आहेत, त्यानंतर सोलून घेतलेली आहेत। आणि इथे आपल्याला मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई आपल्याला गरम झाली की यामध्ये 2 मोठे चमचे एवढे तेल घालून घ्यायचं आहे। आणि तेल आपल्याला छान असं म्हणजे एकदम कडकडीत करून घ्यायचं नाहीये, थोडं हलकं असं तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत। लसूण जो आहे तो आपल्याला छान असा खरपूस तेलावर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेले होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला छान असं तेलावर भाजून घ्यायचं आहे। तर आपण ह्यामध्ये सगळे कच्चे इंग्रेडियंट्स वापरलेले होते, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चांगलं 5-6 मिनिटं आपल्याला हे जे वाटण आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। 5-6 मिनिटं झाली की इथे आपलं जे वाटण आहे ते छान असं भाजून झालेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आता जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे एवढे लाल तिखट घालून घेतलेलं आहे। इथे जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा एवढा धने पावडर घालून घेतलेली आहे। आणि आता त्यानंतर हे जे मसाले आहेत आपले ते सुद्धा छान असे या वाटणासोबत तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। जेवढे आपण हे मसाले छान असे परतून घेऊ तेवढीच आपली जी कालवणाची तर्री असते वरती ती छान अशी लालसर अशी येते। तर हे बघा इथे या मसाल्यासोबत छान असं हे ह्या वाटणासोबत हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत। तर इथे मी वाटण खालून करपू नये त्यासाठी थोडं पाणी घालून घेतलेलं होतं आणि इथे वाटण आपलं छान असं मसाल्यासोबत परतून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जशी कालवणची ग्रेव्ही हवी आहे पातळ दाट त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर जे मिक्सरचं भांडं होतं ते सुद्धा मी असं धुवून घेतलेलं होतं पाण्याने आणि ते पाणी सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इथे मी पुन्हा अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। तर पुन्हा एकदा हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मला अजून हे थोडं दाटसर वाटतंय, मला थोडं अजून पातळ असा रस्सा हवा आहे, त्यासाठी मी इथे अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तर इथे एकूण मी 2 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता हे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपण मीडियम फ्लेम करून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। इथे या ठिकाणी या रश्श्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आणि आता यामध्ये जी आपण अंडी उकडवून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहेत। तर इथे मी जी अंडी सोलून घेतलेली होती ती सगळी अंडी यामध्ये घालून घेत आहे। तर जी अंडी असतात ना आपली त्याला ना सुरीने अशा चिरा देऊन घ्यायच्या मधून, म्हणजे जे आपले मसाले असतात ना ते छान अशा अंड्यांमध्ये आतपर्यंत जातात। तर इथे मी आता सगळी अंडी घालून घेतलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता जे हे कालवण आहे त्याला आपल्याला मीडियम फ्लेमवर 5-6 मिनिटं छान असं शिजू द्यायचं आहे। तर इथे 5-6 मिनिटं झालेली आहेत। त्यानंतर हे बघा इथे छान असे आता या ठिकाणी आपलं हे जे अंड्याचं कालवण आहे ते तयार झालेलं आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि पटकन होते। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, रेसिपी ट्राय नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।